हॅलो. हॅलो. पोचलोय मी इथं. नीट गेलास ना? वय लगेच गाडी मिळाली म्हणून बरं. अगं लय गर्दी आहे इथं. नंबरलाच थांबणार आहे मी गेट बाहेर. बाकी सगळं ठीक आहे? हो. आजा, अ? माझं चुकलंच. मी आज तुमच्या घरी नव्हतं यायला पाहिजे. मी आले नसते तर एवढं सगळं झालं बी नसतं. अगं नाही नाही तसं काय नाही. तू उगाच सतार ओढून घेऊ नको. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हम्म. शितले, हा एक काम करशील का? हा, बोल की. अगं तुला जरा वेळ मिळाला तर जीजीला भेटशील का? भेटते की. का? काय झालं? अगं, घरात एवढा तमाशा झालाय ना, ती स्वतःलाच त्रास करून गेली माहितीये का? आणि त्यात मी तिथं नाही म्हणल्यावर एकटी पडली असेल ग. काळजी करू नकस, मी आहे ना. तू आता फक्त भरतीवर लक्ष दे. लास्ट चान्स आहे ना हे तुझा. शितले, मला लय वाईट वाटते बघ. घरात एवढा दंगा झाला म्हणजे मला काय माहित बी नव्हतं अगं. आणि त्यात घरातला असे वागतील असं अजिबात वाटलं नव्हतं. आजा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकस. तू आता फक्त आणि फक्त भरतीवर लक्ष दे. आणि मी असताना जीजीची काळजी तू अजिबात करू नकस काय. थँक्स शितले. थँक्स काय त्यात. जीजी जशी तुझी आजी आहे तशीच माझी आहे असं समज. अगं जीजी बद्दल नाही म्हणत आहे मी. मग अगं तुझ्यामुळे मला उद्या भरती हे कळलं. तू जर सांगितलं नसतं तर माझं स्वप्नच राहिलं असतं ग. शितले, मी जिंदगीभर तुला विसरू शकत नाही. तू विसरच. मग सांगतेच तुला. बर बर, चल ठेवतो. हा ना आजा, बेस्ट लक. थँक्यू. ही पोरगी ना रोज काही ना काहीतरी डोक्याला ताप करून ठेवती. आता ते पुष्पाच्या घरी जाऊन अजिंक्यच्या भरतीची बातमी सांगायची काही गरज होती का? आता अख्ख्या गावात चर्चा चालू आहे की आपल्या शितलीमुळे अजिंक्यचा आणि जयडीचा साखरपुडा मोडला म्हणून. आधीच पुष्पताईंचं आणि आपल्या शितलीचं काही पटत नाही. तर काय, त्यातून तिनं हा नवीन उद्योग करून ठेवलाय. आता पुष्पताई इथं घरी येऊन येत म्हणजे झालं. होय बाई, त्या तेवढ्या इकडे यायला नको. तिकडे येऊन उगाच कालवा झाला ना तर सगळ्या गावात चर्चा होईल आणि नानांना पण कळायचं. आता यांना कळलं असेल का काय माहिती. कळलं असेल का म्हणजे? कळलंच असणार की. अक्का, हं? नानांचा काही फोन बिन आलता का? नाही ग. आता ते येतील तेव्हाच कळल. हे अजिंक्याला साखरपुडा सोडून जायची काही गरज होती का? म्हणजे साखरपुडा झाल्यानंतर पण तो जाऊ शकत होता ना भरतीला. नाहीतर काय. अगं पण आता त्यांच्या घरात काय झालं ते आपल्याला काय माहिती. या काय झालं? सांगा आता यांना काय झालं ते. अजिंक्यच्या घरी ती भरतीची बातमी घेऊन जायची काय गरज होती का तुला? तुला माहितीये का त्यांच्या घरी किती प्रॉब्लेम झालेत ते? अगं तुझ्यामुळं अजिंक्य आणि जयडीचा साखरपुडा मोडलाय. कुणी सांगितलं ते तुला नसत्या उचापती? मी काय उचापता केला तवा? मी फक्त त्याला जाऊन भरतीची बातमी सांगितली. हाय का आता? आणि मग अक्का, मी बोलते. बघ शितले, आता त्यांना काय वाटणार की तू बातमी सांगितलीस म्हणून माझ्या साखरपुडा सोडून गेला. तो काय माझ्यामुळे नाही गेलाय. तो पुष्पा काकीमुळेच गेलाय. हा? कसं काय? आज आता जयडी बरोबर साखरपुडा आहे हे सांगितलंच नव्हतं त्याला. हा? होय, तो भरतीला जायला निघाल्यावर कळलं त्याला. अगं असं कसं? पुष्पा काकीनं आजाला खोटं सांगितलं होतं जयडीला बघायला पाहुणे येणार आहेत म्हणून.
काय? अगं पण असं न सांगता कसं काय साखरपुडा करत होते? आणि जयडीन तर आपल्याला सांगितलंच होतं की. जयडीला माहित असल पण आजाला सांगायला नको होय. काय बाई ऐकावं ते नवलच आहे. असं कोण वागतंय बाई? म्हणूनच तो चिडून गेलाय. पण अक्का, पुष्पाताई असं कसं करतील हो? होय. असं कसं करतील नाही, असंच केलंय. खोटं सांगून आजाचा साखरपुडा करत होते. हे चुकीचं नाही होय. ह्यात त्या आजाची पण काय चूक नाही आणि माझी बी नाही. अगं पण त्यांचं ते काय का करणार? तुला काय करायचं लोकांच्या घरातलं? मी काय केलंय? माझ्यावर चिडू नका. मी फक्त त्याला जाऊन भरतीची बातमी दाखवली. साखरपुडा सोडून जा असं म्हणलं नव्हतं त्याला. अगं पण दुसऱ्याला त्रास होईल असं वागतेस कशाला तू? पण आता मला काय माहित होतं असं होणार आहे ते. म्हणून मी तुला सांगत असते की उगीच नसत्या उठा ठेवी करत जाऊ नकोस म्हणून. मी काय केलं नाही तरी मलाच ओरडा. हाय का आता? काय करायचं बाई आता हिचं? अक्का तुम्ही शांत व्हा. होय, तुम्ही उगाच कांगाव करू नका. बसायचं. जीजे जेवायला चल. जीजे